नमस्कार मित्रांनो, विविध राज्यातून लोक मुंबईत नोकरीनिमित्त येतात आणि इथे स्थायिक होतात. कालांतराने ते इथे स्थानिकांवर अरेरावी करतात. अशा परिस्थितीविषयी राज ठाकरेंना विचारण्यात आलं. त्यावर राज ठाकरे म्हणाले, अविकसित राज्यातून लोक बाहेर पडून विकसित राज्यात येणार आणि आम्हाला सांगणार की त्यांना महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. स्वतःच्या राज्यात जा, तिथे करा विकास. तिथे काही करता येत नाही म्हणून तुम्ही इथे आलात. 4 पैसे मिळाल्यावर छाती ताठ करून दाखवताय आम्हाला. या राज्याचे तुमच्यावर उपकार आहे. एवढंच नाही तर 2008 ला उत्तर प्रदेश दिन साजरा केला. कोणता उत्तर प्रदेश दिन? महाराष्ट्र दिनाला एक कारण आहे. उत्तर प्रदेश दिन कुठून आला, जो उत्तर प्रदेशातही साजरा होत नाही? ते फॅड महाराष्ट्रात आणायचा प्रयत्न झाला. त्याला आम्ही विरोध केला आणि ते बंद झाला. छठ पूजेच्या नावाखाली आता चौपाट्या भरून टाकत आहात. कोणाला ताकद दाखवत आहात? मी मुद्दा उपस्थित केल्यानंतर ते बंद झालं होतं. आता पुन्हा 3-4 वर्षापूर्वी भाजपाने सुरू केलं, असं राज ठाकरे म्हणाले. एवढंच नाही तर अशा छठ पूजेला किंवा उत्तर प्रदेश दिनाला आता विरोध होईल का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात येऊन मला ताकद दाखवू नका. माझा कोणत्याही पूजेला विरोध नाही. घरात करा पूजा. आमच्याकडे गणपती विसर्जन होतोय, वर्षानुवर्ष होतोय. त्यामुळे आता छठ पूजा करायला जाऊ नका, असं म्हणत राज ठाकरे यांनी परप्रांतीय लोकांना गंभीर इशारा दिला आहे. तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे, खाली कमेंट करून नक्की कळवा.